नमस्कार सर्वांना. मी कोकण संग्राम प्रतिष्ठान मालवण रत्नागिरीचा संस्थापक अध्यक्ष आणि प्राध्यापक कॉमर्स विषयाचा आणि विद्यार्थीसुद्धा आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचा. तर मला व्हिडिओ करण्यासाठी म्हणजे माझ्या डोक्यात सतत ती कल्पना चालूच होती की कोणीतरी बोललं पाहिजे, ह्या गोष्टींसाठी एक मंच उभे केले पाहिजे. तर माझे सामाजिक संस्था ओपन करण्याचा उद्देश हाच आहे, हे चॅनल ओपन करण्याचा उद्देश आहे की आपल्या बदलत्या कोकणासाठी कोणीतरी पुढे यायला पाहिजे. आज आपण जे राजकारण आणि राजकीय परिस्थिती बघतोय त्यानुसार कोकणचा विकास हा फक्त रस्ते, गटारं आणि मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज याने कोकणचा विकास आहे का? नाही आहे. प्रत्येक क्षेत्र हे त्या भारत हा भाषिक, प्रांतिक आणि विविधतेने नटलेला देश आहे. जसा महाराष्ट्र हा त्याचा अविभाज्य अंग आहे. महाराष्ट्रामध्ये पण हेच आहे. महाराष्ट्र हा राज्य भारताचं एक स्मॉल काय म्हणतात त्याला, एक सॅम्पलिंग आहे. म्हणजे जर भारत समजायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र समजावा लागेल. महाराष्ट्र समजला तर तुम्ही भारत चांगल्या पद्धतीने समजू शकता. म्हणजे महाराष्ट्रात विविधता आहे, ती विविधता कोकण, घाट प्रदेश, त्यानंतर विदर्भ, ते ह्या सगळ्या गोष्टींचं कोल्युजन, एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि मी कोकणातला असल्यामुळे मला कोकणाची पहिली काळजी आहे. कारण का कोकण हा म्हणतात ना, जसं भारतातलं काश्मीर हे स्वर्ग आहे, तसं महाराष्ट्रातलं कोकण हे स्वर्ग आहे. तुम्ही भारतातलंही म्हणू शकता, ज्यांना आवडलं. कारण का मी ज्यांचे अभिप्राय घेतले त्यांना कोकण इतकं आवडतं की इथे ते लोक राहण्यासाठी उत्सुक असतात. पण हे लक्षात घेतलं पाहिजे हे होत असताना की आज जी कोकणाची परिस्थिती आहे ती परिस्थिती अशीच राहणार आहे का? आज पर्यटन होतं त्याचे काही फायदे आहेत, तसे तितके तोटेच आहेत. आज मी पाहतो तर लोकांकडे भरपूर पैसा आला आहे, चांगली घरं बनत आहे. म्हणजे ज्यांची घरं, मी जवळजवळ माझी 17 ते 18 वर्ष गावात गेली. बालपण पूर्ण मालवणमध्येच गेलं असल्या कारणाने गुरं सांभाळण्यापासून, आमच्याकडे रेडे होते, रेडे सांभाळण्यापासून, शेण काढण्यापासून, शेणगंगेच्या गायरीपासून आंबे काढण्यापासून, म्हणजे एक कोणतं असं काम नाही जे मी केलं नाही. आणि अजून पण ती करायची धमक असते, ती करतो मी गावी गेल्यावरती मुद्दामून. कारण का ते लक्षात राहिलं पाहिजे, नाही ते विसरायला होतं आणि आपल्याकडे ती स्पिरिट निघून जातं. सांगू शकत नाही कोणती वेळ कधी येईल आणि तुम्हाला कोणतं काम करावं लागेल आणि कसं जगावं लागेल. त्यामुळे आज पैसा आहे, उद्या तो असेल नसेल, काळाचं गणित तुम्ही इथून सांगू शकत नाही, ते कधीही चक्र फिरू शकतं. आता घ्या ना, सध्या 20मध्ये जी कोरोनाची महामारी आली होती त्यामध्ये लोकांना कल्पनाही नव्हती की कोणत्या पद्धतीने आपले हाल होतील. मग तो विकासाने काही नाही केलं, लोकांच्या माणुसकीने आज मुंबईतली लोकं गावी गेली, राहत होती. कारण का तिथे सुरक्षित वातावरण होतं. आता ते गावात तुम्हाला तसं मिळणार नाही. कारण का गावातल्या वर्दळी वाढल्या, लोकसंख्या वाढली, पर्यटनमुळे जे जंगलं तयार झाली सिमेंटची, ती जंगलं आता हळूहळू आपल्या भविष्याच्या मुळावरच येणार आहे. कारण का लोकांनी शेती सोडली. कोरोनाच्या महामारीने लोक शेती करून गेली, लावून गेली, पण कापायला कोण शिल्लक नाही. कारण का परिस्थिती नॉर्मल झाली, मग माणूस पुन्हा विसरला. तर एक गोष्ट मला अशी याच्यामध्ये लक्षात आली की ह्या अनुभवातून माणसाने शिकलं पाहिजे. आणि कोकणाची परिस्थिती भविष्यात पूर्ण म्हणजे सामाजिक स्थैर्य पण बिघडणार आहे, सांस्कृतिक ढाचा पण बिघडला आहे. हळूहळू ती सुरुवात झालीच आहे. आणि पैशामुळे लोक प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजायला लागल्यामुळे जे आपलं स्वतःचं अस्तित्व होतं, म्हणजे स्वावलंबन, कोकण मेन म्हणजे ओळखलं जातं हे स्वावलंबनासाठी. म्हणजे तिथे 12 बलुतेदार आहेत. चामड्याच्या वस्तू आपल्याकडे, चपला वाहणारे चांभार असतात, त्याच्यानंतर मिस्त्री आहेत, कोळी आहेत, त्या कुणबी आहेत शेती करणारे, मराठे आहेत, मराठा आहे, ब्राह्मण आहेत, विविध जाती जमाती आहेत त्याने आपली एक अर्थव्यवस्था सांभाळून ठेवली. ते छोटे एकमेकांना मदत करून ते राहत होते. तर ही जी सिस्टीम आहे ती पूर्णपणे ह्या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोडीत काढण्यात आली आणि ती भविष्यात अजून वाढणार आहे. ही जी विकासाची दारं, हे जे ॲग्रीमेंट्स आणि ही जी याचा अर्थ काय, तुमची स्वतःची डोमेस्टिक म्हणजे प्रादेशिक अर्थव्यवस्था आणि कोलॅप्स होते, जी
भले त्याच्यामध्ये वाढीचा दर जरी कमी असला, परंतु त्याच्यात एक समृद्धी आहे, त्याच्यात एक शांतता आहे, निरागसता आहे, जी माणसाला माणसाशी जोडून ठेवते. ॲट द एंड काय लागतं? पैसा नाही लागत. ॲट द एंड माणसाला माणूस लागतो. हॉस्पिटल्समध्ये गेलात तर पैसा किती होतला, जेव्हा जो बेडवरचा माणूस असतो त्याला फक्त एकच जाणीव होत असते की माझी माणसं माझ्यासोबत आहेत, बस. तो त्यावेळी पैशाचा विचार नाही घेत, त्यावेळी तो आरोग्याचा विचार करत असतो. आणि कोकणच्या लोकांचं आरोग्य जर स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर आपल्याला कोकण आहे तसं ठेवावं लागेल. आहे तसं ठेवायचं म्हणजे काय? मी पर्यटनाच्या विरोधात नाही आहे, मी पर्यटन हे असायलाच हवे, पण पर्यटन हे कोकणातल्या संस्कृतीचं असायला पाहिजे, पर्यटन कोकणातल्या समृद्धीचं असायला पाहिजे, पर्यटन कोकणातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं असायला पाहिजे. ना की येऊन ते MIDC, त्यानंतर त्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट्स. आता हा JSWचा प्रकल्प तयार केला जयगडला, काय व्यवस्था आहे त्यांची. आज त्यांच्या आजूबाजूच्या गावात त्यांची पाण्याची व्यवस्था खराब, म्हणजे त्यांना पाणी मिळणं कठीण. आज त्या कळझोंडी धरणातून पाणी तिकडे नाही, पण ते कळझोंडी धरण पण किती काळ टिकणार आहे? कारण का तो बायोडायव्हर्सिटीचा जर अभ्यास केला आणि जॉग्राफिकल कंडिशनचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की वरती स्थापन होणारी MIDC आणि त्यानंतर त्या बनणाऱ्या फॅक्टरीज आणि त्याचं सांडपाणी, ती वाढणारी लोकॅलिटी ती जाणार कुठे? तुम्ही तर सोडता डायरेक्ट नदीमध्ये. मग हे तुमच्या त्या पाण्याच्या स्रोतांना आणि भूजल पातळीला पण परिणाम करतं. आज JSWमुळे हाच प्रॉब्लेम झाला नांदिवडीसारख्यांच्या गावांमध्ये. विहिरी खोदल्या तर विहिरीला पाणी खराब निघतं. आज या गावं पूर्णपणे परावलंबी झाले. हे जे परावलंबन आहे हे तुमच्या अस्तित्वावरती येऊन ठेपणार आहे. आणि ह्याचाच विरोध म्हणजे विरोध करून कोणाला करणार? आपल्याच लोकांना. विरोध करण्यापेक्षा आपण एक चळवळ उभी करायला हवी, ज्यामध्ये माझ्या स्वतःच्या घरापासून मी हा विचार करायला हवा की मी कोणत्या पद्धतीने माझा बाजूचा निसर्ग, माझी स्वतःची जमीन, माझं अस्तित्व, माझ्या घराची ओळख टिकवू शकतो. बस प्रत्येकाने आपल्या घराचा विचार करावा, स्वार्थी बनवण्यासाठी. तर कोकण टिकेल. ना की सगळ्यांनी एकत्र मोर्चे काढून हे करून नाही. याचा वापर करणारे करतील आणि तुम्हाला वाऱ्यावर फेकून देतील. हे तर मागच्या 4-5 म्हणजे 5-6 वर्ष आपण बघतोच आहे. येणाऱ्या आपण पॉलिटिक्स लीडरना पण निवडून देतो, राजकारण्यांना निवडून, पण बघितलं आपण त्यांचे गुलाम बनतो, त्यांच्या मागे मागे नाचत असतो. मागे आपण त्यांना आपल्या सेवेसाठी अपॉइंट करून देतो. तुम्ही मॅच्युअर बना, विचार करा. शिक्षण फक्त तुम्हाला पैसे कमवायला शिकत नाहीत, तर एक स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं एक ओळख निर्माण करण्यासाठी, तुम्ही कोण आहात ही जागृती करण्यासाठी शिक्षण तुम्हाला तयार करत असतं, ना की फक्त गलेलट्ट पगाराची जॉब. शिक्षणाने वैज्ञानिक घडायला पाहिजे असतो. शिक्षणाने एक चांगला शिक्षक घडायला. तर शिक्षकच बघितलं, शिक्षणाची अवस्थाच बक्काल झाली. फक्त करिअर म्हणजे काय असतं? कोणीतरी जायचं, मोठ्या कंपनीत कामाला लागायचं, छान मस्त पैसे घ्यायचे, रिटायर व्हायचे, इकडे तिकडे फिरायचं. हे तर आहे, हे लक्झरीज लाईफ आहेत. पण शेवटी प्रश्न उठतो, आपण जिथे जन्माला आलो आहे त्या सामाजिक व्यवस्थेचा, त्या निसर्गाचा, त्या देशाचा, त्या राज्याचा, राष्ट्राचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, प्रदेशाचा, तर आपलं अस्तित्व कणखर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागेल. काही पॉलिटिशियन लीडर काही गोष्टींना त्यांनी जे पॉईंट पकडले ते योग्यच आहेत. कारण का मी स्वतः 15 वर्ष मला मुंबईमध्ये झाली, आता मी नवी मुंबईला आहे. तर जो प्रदेश आहे तो कसा गिळंकृत करण्यात आलेला आहे. आज हे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं आहे, पण त्याच्या बाजूच्या गावांमध्ये जायचा रस्ता नाही. ही एअरपोर्ट काय म्हणजे हा विकास नाही आहे. हा विकास मुळावर उठणार आहे का? कारण का जी गोष्ट पटकन होते ती जास्त काळ टिकत नाही. जी गोष्ट हळूहळू होते, ती मुरते, ती अंगलट पडते, ती जास्त काळ टिकते. पण ती गोष्ट कोणती आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कशी आहे? लोकांनी स्वयंकेंद्रित विचार करावा. आज ही युरोपियन राष्ट्र जी आपल्यावर सत्ता गाजवत होती आज शांत का बसले? कारण का ते सगळं त्यांनी आधीच अनुभवलं आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, त्यानंतर होणारे दुष्परिणाम. का ग्रीन एनर्जीकडे गेले? तुम्ही हा विचार करायचा आहे. देशाला मोठी अर्थव्यवस्था बनवून आपलं अस्तित्व टिकणार नाही. काय मिळणार आहे? जर माझा मुलगा, माझे अपतेष्ट, मी भारतीय संस्कृतीमध्ये चालत आलं होतं, एकत्र कुटुंब, त्यानंतर आईबाबांची काळजी, त्यानंतर ते सामाजिक संवर्धन, ते सगळं नष्ट होते. आणि हे काय अभ्यासक्रमात शिकवलं जात नाही. हे आजूबाजूच्या वातावरणात
शिकवलं जातं. पण सध्याची परिस्थिती ही फक्त शो शाईन करणे आणि झागामागा माझ्याकडे बघा अशा परिस्थितीमध्ये आहे. पैसा कमवण्यासाठी वाटेल त्या थराला राखायचं होतं, ज्यामध्ये आज गावातल्या आपल्या जमिनी जातात ते काही परप्रियांना माहिती असतात का? बाहेरच्या लोकांना माहिती असतात का? नाही. हे आपल्यातलेच कोणतरी मिडलमॅन दलाल असतात, गद्दार असतात, जे जाऊन सांगतात की का तर पैसे मिळणार, पैसे काय तुझ्या पिढ्याला उरणार आहेत का? उद्या तुझं अस्तित्व नष्ट होणार आहे. ह्या साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. पण नाही, याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेऊन होणार नाही, की त्याप्रमाणे जगलं पाहिजे. त्यांनी जो महाराष्ट्र राखला, गुलामीतून सोडवला, ज्यांना शिक्षा दिली, ज्यांनी जे अर्थकारण तयार केलं, ज्या पद्धतीने त्याने जे पूर्ण महाराष्ट्राचा एक ढाचा बनवला आणि तो पुढे आपल्याला हस्तांतरित केला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण गुणगान गातो, सर्व करतो. तर ते नुसतं लढाया करायला शिकवलं नाही, तर त्यांनी राज्य कसं चाललं पाहिजे, राजा कसा असला पाहिजे, अर्थकारण कसं असलं पाहिजे, आपली सुरक्षता कशी असली पाहिजे, अस्तित्व कसं टिकवलं जाईल, बाहेरच्या येणाऱ्या लोकांचा आदर. ते इंग्रज पण आले होते, पण इंग्रजांना त्यांनी वाढवू दिलं नाही, त्यांच्यावर अंकुश ठेवला. त्यांनी आधीच ओळखलं काळाची पावलं. पण त्यानंतर तो छत्रपती महाराजांच्या निधनानंतर आपल्या लोकांना ते तेवढं जमलं नाही. त्यानंतर शेवटी इंग्रज आहे, ते त्या वेगळ्या पद्धतीने विचार करतात. तो इतिहास मोठा आहे, त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल. पण माझं म्हणणं एवढंच आहे की कोकण जर आपल्याला वाजवायचं असेल तर मी स्वतः कोकण संग्राम हे नाव ठेवण्यामध्ये कारण आहे, कारण का भविष्यात संग्रामच होणार आहे. बिकॉज आज शांततेने आपल्या माणसं ज्या ज्या गोष्टी करायला जातात होत नाही. हे जमिनीचे वाद इतके टोकाला गेले आहेत की म्हणजे मी आता ह्या गोष्टीमध्ये आम्ही पारंगत झालो. जसं स्वतःच्या गोष्टी हँडल करायला गेलो. मी स्वतःच्या आमच्या जमिनी राखून ठेवल्या, आम्ही विकू दिल्या नाहीत आणि देत पण नाही. भविष्य आम्ही मेलो तरी बेहत्तर, पण आपल्या जमिनी कधीच देणार नाही. आणि दिला तर भाड्याने देऊ, लिझिंगने देऊ, पण स्वतःचं अस्तित्व कमी करू देणार नाही. कारण का आपल्याला विकास पाहिजे, पण तो विकास आपल्या मुळावर उठणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपली शेती कमी झाली, आम्ही स्वतः शेती करतोय. आता मी मुंबईला असल्यामुळे आई बाबा छोटा पण आम्ही ते टिकवून ठेवलं आहे. का तर भविष्यात आम्हाला कोणतीही परिस्थिती येऊ शकते. पैसा नाही उगळवून खाऊ शकत, सोनं नाही उगळवून खाऊ शकत. आपल्याला खायचं आहे अन्नधान्य. त्या टायमिंगला सुरक्षित वातावरण, सुरक्षित प्रदेश, पाणी, ह्या सगळ्या गोष्टींची निर्मिती करून ठेवावी लागते. आपल्याला जर अस्तित्व टिकवायचं तर बँकेत एफड्या करून आणि सोन्याच्या माळी गळ्यात घालून आणि ते सोनं सुरक्षित ठेवावी करून, म्हणजेच FDs वगैरे. त्याची आपल्याला जिथपर्यंत ठेवा. पण हे करत असताना पहिलं प्राधान्य आपल्या अस्तित्वाला द्या. आपण जिथून आलो, ज्या आईबाबाकडून, त्या सगळ्या गोष्टींना द्या, तरच आपलं अस्तित्व टिकणार आहे. आज ट्रस्ट ओपन करायचं कारण की आपल्या ते गरीब माणसं पण आहेत. काही जणांकडे शिक्षण घेतलं. आता आम्ही ज्या पद्धतीने अनुभव करून शिक्षण केलं, ज्या पद्धतीने राहून इकडे तिकडे मुंबईला, आपलं स्वतःचं काहीच नाही. पण ठीक आहे, तो संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, तो प्रत्येकाच्या वाट्याला असतो. त्याच्यातून माणूस घडतो, त्यातून माणूस घडत नाही आणि त्याला जाणीव होत नाही. तर तुम्हाला हे जाणीव ठेवायची आहे की आज आपण जिथून आलो आहे ती गोष्ट कशी टिकून राहील. आज मी मालगुण गावातला कविवीर केशव त्यांच्या कविता ह्या तुम्हाला युवकांना प्रेरणा देणार आहे. पण त्या मार्गामध्ये कोण फिरकतच नाही. आमचे युवक फक्त जात आहेत पैशाच्या मागं. गरज आहे काळाची, तुम्हाला कमवायचे सगळे असतात, पण तुम्ही काही गोष्टी आपल्या आहेत त्या जपा. आपण सांस्कृतिक वारसा जपला, तुम्ही सुशिक्षित आहेत त्याने तरी या गोष्टी वाढवल्या पाहिजे, तर ती येणारी पिढी त्या गोष्टीचं अनुकरण करेल. नाहीतर येणारा काळ प्रचंड 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 टेन्शनवाला आहे. आणि कवी केशवजींची कविता आहे की नव्या मनुतले नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते विपाई. हा युवकांसाठी संदेश आहे. पण आमचे युवक हल्ली काय वेगळ्याच गोष्टींमध्ये. आज आमच्या गावामध्ये बार्स नव्हते, ते बार तयार झाले. ज्यावेळी मी बार्स म्हणजे हे दारू, हे बियर बार आणि शॉपी वगैरे नव्हतीच. कधी होती एक यंत्रणा होती, पण ती एका साईडला होती. म्हणजे ज्यांना काय असतात सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटने ठेवल्यात, आपण पण ते जातात नाही, त्यांना कंट्रोलच जातात. पण त्या एका साईडला होत्या अशा व्यवस्थित मॅनेज. तो राडगडा चालत होता. पैसा नव्हता, पण माणुसकी होती. शब्दांवरती गोष्टी चालायच्या, जमिनीच्या शब्दांवरती चालायच्या. आज पेपर बनवले तरी गद्दारी होते.
तरी लोक एकमेकांना फसवतात. म्हणजे ह्या विकासाच्या राजगाड्यामध्ये ना जीवनाचा स्तर जरी उंचावला तरी त्याची गुणात्मकता नाही हे तुम्हाला अंधारात नेणार. आज मी ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशात काही गोष्टींबद्दल मी आवाज उठवला होता मागच्या गणपतीमध्ये. तिथल्याच काही म्हणजे त्या लोकांनी म्हणजे मी ज्या सांगतो त्या गोष्टी महत्त्वाच्या न धरता नको त्या गोष्टींचा ओवापाव करून महत्त्वाचं काय, आम्ही कोण, काय करतोय, कशासाठी करतोय यापेक्षा काय चुकीचं आहे ते शोधण्यात. म्हणजे चुकीचं असं काहीच नव्हतं. आम्ही जे बोललो ते दिसणाऱ्या गोष्टींवरती बोलणं, फॅक्टवरती बोललो होतो आमच्या ट्रस्टतर्फे. पण आम्ही ज्यांचे कान टोचले ज्यांचे टोचले त्यानंतर भरपूर गोष्टींना लगाम बसला. गणपती सीझन चांगला झाला. हे तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये करायला हवं, गावांमध्ये करायला हवं, पुढे यायला हवं. ही स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये फक्त सीमेवर जाऊन गोळ्या घेणे, इंग्रजांना विरोध करत स्वातंत्र्य नाही आहे. स्वातंत्र्य ही एक संकल्पना आहे. इंग्रज हे आपल्याला पारतंत्र्यात ठेवून होते फक्त भौगोलिक प्रदेश. बाकी आपण वागतोय ते पारतंत्र्यात असल्यासारखेच वागतोय. आता परकीयांच्या होतो, अगोदर स्वकीयांच्या आहे, काय वेगळं नाही. आपण निवडून द्यायचं आणि आपणच त्यांची हाजी करायची हे लोकांना आधी समजलं पाहिजे. तुम्ही भरलेल्या टॅक्सने त्यांना मानधन मिळतं. इन्कम टॅक्स कायद्यानुसार ती त्यांचा पगार नसतं, तर त्यांची सेवा असते म्हणजे मानधन दुसऱ्या सोर्समध्ये इन्कम का मदर सोर्समध्ये जात असतं. हे आता आम्ही काय इन्कम टॅक्स आता कायदा बदलला आहे 2025 झाला, त्याच्यामध्ये भरपूर बदल आहे. तर ह्या आर्थिक साक्षरता पण आपल्या कोकणासाठी देणं गरजेचं. आज छोटे छोटे उद्योजक तयार होतात. काही माझे मित्र आहेत त्यांना मी मदत करत असतो, काही सल्ले देत असतो अनुभवाने. कारण का मी पण 15 वर्ष वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये काम केलं आहे. सर्व्हिस इंडस्ट्री, रेस्टॉरंट, रिअल इस्टेटचा माझा दांडगा अनुभव आहे रेरा आणि याचा. तर मी आपल्या इथल्या लोकांना जर मिळेल तशी त्यांना माहिती देत असतो. मी काही पैसे त्याचे घेत नाही. कारण का आज घरं मुंबईला लोक घेत आहेत पण त्यांची फसवणूक होते, पिळवणूक होते. हे जे कमिशन एजंट असतात, दलाल असतात, जे मार्केटिंग करण्यात तुम्हाला अव्हाच्या पवा सांगतात, पण त्याच्यामध्ये लिगॅलिटी म्हणजे डॉक्युमेंटेशन्स, रेराचं कन्फर्मेशन ह्या गोष्टी सांगत नाही. इन्व्हेस्टमेंट कशी करावी सुरक्षित हे नाही सांगत. तर ते आम्ही ट्रस्टतर्फे आम्ही छोटे छोटे ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. म्हणजे आर्थिक साक्षरता महत्त्वाचा विषय. आपल्याकडे सध्या पैसे येतात पण ते सुरक्षित राहावे, त्यांना उपयोगी हवे, भविष्यासाठीची जी तरतूद हवे. आरोग्य विमा महत्त्वाचा असतो, मेडिक्लेम. इन्शुरन्स लाईफ घेऊ नका पण मेडिक्लेम घ्या हे मी तुम्हाला सांगेन. कारण का आता ही सध्याची परिस्थिती आहे, नको ते रोग आहेत. कॅन्सर तर आपला आता म्हणजे बाजूला 5वीला पुजल्यासारखाच येत असतो. हे छोटे त्यामुळे तुम्ही स्वतःची शेती सोडली, फक्त पैसे कमवताय. पैसे कमवण्याने फक्त तुम्ही वस्तू विकत घेता, त्याची क्वालिटी आपण तर बघत नाही. क्वालिटीच्या वस्तू आपल्याकडे मिळतच नाही. म्हणून मागच्या ह्या परवाच्याच राज्यसभेच्या भाषणामध्ये मोदींनी स्वतः क्वालिटीवर भर दिला. त्यामुळे क्वालिटीच्या पाठीवर आहेत. कारण का युरोपियन कंट्रीज हा क्वालिटी प्रेशियस देश आहेत. ते 27 देशांचा जो संघ आहे क्वालिटीला प्रेफरन्स देतात. ते का मागे राहिलेत? म्हणजे मागे नाहीत ते शांत आहेत का? कारण का ते सगळं करून झाले. ते त्यांना एवढंच कळालं आहे की गुणात्मकता आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे तुमच्या तिथल्या असलेल्या म्हणजे त्या टायमिंगच्या लोकांनी ते करत एक सिस्टीम तयार केली असते. ती जपणं, ती ठेवणं आणि निसर्गाचं संवर्धन करणं आणि नैसर्गिक गोष्टींची बांधून राहून जवळ राहून जगणं हेच खरं जगणं आहे. ना की या सगळ्या गाड्या, मौज मजा, हे ते गाड्या आणि हे सगळं असायलाच हवं. पण या प्रत्येक गोष्टीचं प्रमाण आहे ते आता अप्रमाण म्हणजे अतिप्रमाण झालं आहे. आता झालेले या कंट्रीजसोबतचे गाड्यांचे डील्स, त्यामध्ये पण गाड्या इकडे येऊन करणार काय एवढे मोठ्या प्रमाणात डील्स झाले. त्यामुळे असं येऊन अचानक आपल्यावरती थोपलं जाणार आहे. आज मी ज्या प्रदेशात राहतो इथे विमानं झाले, आजूबाजूच्या गावांना प्रचंड जमिनीचे भाव आले. यांना पैसे मिळाले, काय केले यांनी? काही नाही केलं. आज आम्ही जे पूर्ण इकडे ही गावं फिरतो, मी आता राहतो विचुंबेच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आम्ही फिरलो, तर एक गोष्ट आम्हाला निदर्शन आली, वैयक्तिक जीवनाचा स्तर कुठे बदलला, विचार करण्याची पद्धती कुठे बदलली. आम्हाला चांगली घरं दिसत आहेत, गाड्या दिसत आहेत, जवळजवळ छोटे रस्ते चांगले दिसत आहेत, पण जीवनाचा कडे बघण्याचा आणि एक व्यवस्था तयार करण्याचा स्तर नाही दिसला आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे आपल्या युवकांना, आणि मला तर मी म्हणेन की जे आपले जुनी माणसं आहेत ते आपले ऋषीमुनी आहेत, ते आपले गुरु आहेत, त्यांच्याकडून त्यांचे अनुभव घ्या. आता चुका झालेल्या असते, काही गोष्टी कोणी केल्या असेल, पण मी म्हणतो आपल्या जमिनी वाचवणे ही
आपलीच जबाबदारी आहे. भले काही एक पॉलिटिकल लीडर्स आहेत, काही सांगतात. मी कोणत्याही पक्षाचं उदात्तीकरण नाही, मी कोणत्याही पक्षाचं ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही. मी राजकारणाचा विरोधक नाही. राजकारणाशिवाय आपला देश चालू शकत नाही. ही लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे, पण ही लोकांनी चालवण्यासाठी, लोकांसाठी, लोकांकडून तयार केलेली व्यवस्था आहे. पण तिथे कोण असायला हवं? सुशिक्षित माणसं. भले सुशिक्षित नसतील, पण काही अशी गावं आहेत ज्या सरपंच शिकलेले नाहीत, पण त्यांचे विजन्स, त्यांचे दृष्टिकोन, त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी, ही लोकं हवेत. आज मालगुणमध्ये गटार बांधतात, कशासाठी बांधतायत? कोण, कशाला, काय गरज? एवढी कठली ड्रेनेज सिस्टीमची गरज आहे. आज मी ते व्हिडिओ टाकले माझ्या चॅनलवरती. हे कसलाही कोण विचार करत नाही. जो तो आपापलं करणं, हे आपापलं करणं हेच आपल्या मुळावर बसणार आहे. जगत असताना आजूबाजूला बघा, चुकीचा त्याला विरोध करा. मी गावी जातो, काही गोष्टी चुकीच्या दिसल्या सरळ सरळ बोलतो व्यवस्थेला, पण उत्तरं अशी येतात की तुम्ही कल्पना नाही करू शकत. पण ह्या गोष्टी आम्ही धरून ठेवणार आहे. आणि मी म्हणतोय, अशा सगळ्या आपल्या कोकण प्रदेशातील लोकांनी एकत्र या. आपण प्रत्येक गावात चळवळ उभी करू, आणि ज्या गोष्टी आपल्यासाठी जुन्या महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तशा टिकून राहतील. आपले सांस्कृतिक कार्यक्रम होतात, ते सगळा एक डामडौल UP सारखे कार्यक्रम आपले चालू होतात, DJ वाले. हे आपण कधी ऐकलं का? आपली स्वतःची वाद्य आहे, तुंतुने आहे, पकवाज आहे, ढोलक आहे. माझ्यासमोर बघत आहे, मी स्वतः सगळं शिकतोय. किती शिकलो तरी ते शिक्षण कमी आहे. पकवाज आहे माझे, ते बाजूला पकवाज आहे, पकवाज पण शिकतो. ह्या गोष्टी मी का जगतोय? तर मी पण स्वतः बाल्या डान्स करून आलो, मी भजनं करतो, म्हणजे थोडंफार मला आवड आहे. गुरुकृपेने थोडंसं आज एकदा परीक्षा दिली, ती पण पास झालो चांगल्या डिस्टिंक्शन. हे मला, म्हणजे मी स्वतः माझ्या वेल एज्युकेटेड आहे. आम्ही व्यवस्थित चांगले पैसे कमवतो. राहणीमान व्यवस्थित दर्जा वाटल्यास मी माझ्या गावाला मालगुणला व्हिजिट करून द्या. माझं नाव विचारा, प्राध्यापक विक्रांत अनिल घाणेकर. माझे मित्र आहेत, काही आता पॉलिटिशियन आहेत, चांगलं आहे, करतायत. पण त्यांना पण मी सांगत असतो की तुम्ही विजनकडे लक्ष द्या. मोदीजींनी जे विजन ठेवले 2047, चांगलं आहे. ते विजन असल्याशिवाय आपण प्रगतीच करू शकत नाही. तुम्हाला एक स्वतःला टार्गेटच ठेवावं लागतं, त्याशिवाय आपली प्रगती होतच नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की कोकणच्या मुलांनी नुसते यूट्यूब बनवावे, सगळं आपलं दाखवा, पण हे दाखवताना लोक बघून आपल्याकडे येत आहेत. ती येतात नुसती पर्यटनासाठी येत नाही, ते लक्षात ठेवा. तर ती सगळी रेकी करतात, बघून जातात, नियोजन करतात आणि आपल्याकडच्या जमिनी घेत आहेत. त्यांना जमिनी द्यायच्याच आहे, पण भाड्याने द्या. जमिनी विकू नका. हळूहळू तुमचं काबीज होत जाणार, काय अस्तित्व राहणार. नंतर जमिनीनंतर तुमच्याकडे राहतं काय भूतलावरती? काहीच नाही. एक आपले नेते म्हणाले, रिअल इस्टेट, बरोबर बोलले ते, रिअल इस्टेटच आहे ती, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. जमीन असेल तर तुम्ही राहू शकता, घर बांधू शकता, जमीन असेल तर शेती विकू शकता, स्वतःचा देशात तो आहेच, त्याचं अस्तित्व सांगू शकता. 7/12 हे फक्त मालकीचं साधन होत नाही, हे लक्षात घ्या. ह्या गोष्टी आम्ही काय सांगतो, कारण का आम्ही आता ते सगळं अभ्यास करतोय महसूल कायद्याचा, कारण का स्वतः काही गोष्टी तयार करतोय. आम्ही आमच्या काही मित्रमंडळा पण सांगितलेलं आहे, कोणताही प्रॉब्लेम आमच्याशी डिस्कस कर. वकील तुम्ही अपॉइंट करता, पण ते वकील आपल्या पद्धतीने काम करतात काही, फक्त तुम्हाला सांगतात, तुम्ही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकून ठेवतात. अरे तोंडावर व्यवहार करताना बघितलं, वकील ते वकील, जमीन मालक राहिले बाजूला, वकील एकमेकांचे व्यवहार करतात. त्यामुळे तुम्ही अपॉइंट करत असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. कोणी प्रोफेशनल अपॉइंट करा, तुम्ही त्यांना त्याचे पैसे देता, घाबरू नका. आणि ह्यांना जर आपली ताईट ठेवायचं असेल आणि आपली व्यवस्था, आपलं कोकण समृद्ध आणि टिकून ठेवायचं असेल तर कोकण संग्राममध्ये समाविष्ट व्हा. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल देणार आहे की कसं समाविष्ट व्हायचं, काय करायचं. कारण ही चळवळ आपल्याला गावागावात पोचवायची. आज खंडाळ्यासारख्या एरियामध्ये जमिनी गेल्यात MIDCसाठी, दिल्या कोणी? तुम्हीच. आणि आता बोंबामरून काय उपयोग आहे? ज्यावेळी या जमिनी जात होत्या तेव्हा तुम्ही हा विचार केलात की मी हा जमिनी देतोय. आर्थिक परिस्थिती बेताची असेल, मी मान्य करतो, पण फक्त जमीन देणं हा उपाय नव्हता. हे सगळं त्या बिचाऱ्या माणसामुळे, एका व्यक्तीमुळे नाही, ह्याच्यामध्ये पूर्ण लॉबी आहे. याचा अभ्यास आहे, आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही. ज्यांना जे करायचं आहे ते करून देत, पण आम्ही पण वाघासारखे उभे आहोत. आपलं गाव, आपलं अस्तित्व आम्ही नाही सोडू शकत. जिथून जन्माला आलो त्या समाजाची, ज्या
आजूबाजूच्या, कारण का ते आमचे मित्रमंडळी राहतात ज्यांचं सगळं बघून भले ते कसेही असू दे, पण आज त्यांच्यामुळे आम्ही हात पकडून चालायला शिकलो, मोठे झालो. ते चुकत असतात, त्यांना चुकीचं आहे मी बोलतो, त्यांना राग येतो, ते माझ्याशी वाईटपणे वाटतात, सगळं काय करतात. एक मित्र त्याच्यामध्ये मी गमावला म्हणजे त्याच्या संगती विचित्र होत्या. त्याला मी भरपूर वेळा सांगितलं, तो माझ्याकडे अबोला धरून राहिला. शेवटी निसर्गाच्या मनात, देवाच्या मनात जे होतं ते झालं, ऐकला नाही. हुशार मुलगा म्हणून खूप हुशार. मी काय बोलते काही जणांना कळत असेल कोण आहे तो, बट तो खूप म्हणजे त्याच्याकडे हरवणारी कलाकार पण होता, एक चांगला गेम चांगला खेळाडू पण होता. सो अशी माणसं आपल्या कोकणात हिरे आहेत. म्हणजे आता आजूबाजूची माणसं फिरतात की कोकणातल्या माणसासारखा माणूस नाही, जो जीवाला जीव देतो वेळेला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपल्यातले मावळे होते, आज जे आरमार उभं गेले कान्होजी आंग्रे कुठचे आहेत. आज सिंधुदुर्गापासून कणकवलीपासून ते वरती मुंबई हा पण कोकण प्रदेशच होता, पालघर जिल्हा. पण आता त्याचं शहरीकरण झालं. पण शहरीकरण हे होत असताना ते जर ते ह्याला सगळे जबाबदार आहेत, पूर्ण व्यवस्था जबाबदार आहे. आजच्या देशाची गरज आहे क्वालिटी आणि ॲडमिनिस्ट्रेशन, वेल ॲडमिनिस्ट्रेशन. पण आता तुम्ही बघताय परिस्थिती किती विचित्र आहे. तर प्रत्येकाची जबाबदारी घ्यावी लागेल. ना तुम्हाला तुमची राजकारणी मदत करणार, ना तुमची व्यवस्था तुम्हाला मदत करणार. तुमची सर्वप्रथम पहिली मदत तुम्हीच तुमची करायची. एक उदाहरण देतो, लाईव्ह. आता 26 जानेवारी झालं. 26 जानेवारी मी CSTला गेलो होतो एक एक्झिबिशनला. आमचेच आता मी जे राहतो तिथलेच आता मॅडम आहेत, त्यांचं स्वतःचे आर्टिस्ट असल्यामुळे त्यांचं एक्झिबिशन होतं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. ते करून मी परत होतो. पनवेल ट्रेन पकडली 4:51ची. बघा व्यवस्था कशी हातवरती करते किंवा कशा पद्धतीने मला छळते आणि तुमचं रक्षण तुम्ही कसं करायचं ते आजूबाजूची लोक तुम्हाला कशी डील्स होत असतात. आणि नंतर काय होतं हे मी सांगतोय तुम्हाला या प्रसंगातून, कारण का मी स्वतःच असं जगतोय. तुम्हाला वाटत असेल मी फक्त भडबड बोलतो. बोलण्याचं कारण आहे की नाही, आज काही लोक मुलं करतायत हे मी पाहतोय. काही युट्यूबर्स आहेत त्यांना मी बोललो. तो ब्लॉगरचा एक युट्यूबर्स आहे त्याला सुद्धा मी बोललो, पण मिलला राहत होतो. तुम्ही नुसतं दाखवू नका, तर सामाजिक जाणीव, त्याचे संवर्धन आणि सर्व सांगा. युट्यूबने तुम्हाला पैसा मिळत ना, पैशाची तुमची गरज आहे, तुम्ही करा. पण आपलं कोकण वाचवायचं असेल तर आपलीच जबाबदारी, युवकांची जबाबदारी आहे. कोकणात खूप हुशार आणि टॅलेंटेड माणसं आहेत. कोकणातले लोक काही करू शकतात, काही म्हणजे काही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की मी तिथून सांगायचं तात्पर्य आहे की मी ती 26 जानेवारीला CSTवरून पनवेल ट्रेन पकडली 4:51ची. आलो, बसलो होतो, मुलगा, बायको. त्याच्यानंतर कॉटन ग्रीनला एक मनुष्य चढला, त्याच्या हातात बॅग. वाईफच्या बाजूला येऊन बसला. वाईफ म्हणणे मला तर इथे येऊन बसा. मी म्हटलं काय घाबरू नकोस, काय फरक पडतो, काय खात नाही तुला तो, शांत बस. एवढं लेचर पेचं भरून चालणार नाही, काय केलं तर मी आहेच ना बाजूला. महिलांनी पण कणखर राहायला पाहिजे. आमच्या या ट्रस्टमध्ये महिलांनी पण यावं. महिलांनी आलं तर भरपूर महिलांच्या रिलेटेड असे विषय आहेत जे मी बघतोय, हॉस्पिटलच्या रिलेटेड, मेडिकलच्या रिलेटेड, हेल्थच्या रिलेटेड. आणि काही महिला तर इतक्या हुशार असतात, कल्पनाच नाही करत. तर त्यांनी पण जेव्हा, तर मी तिला बोललो की बाजूला बसलाय, काय फरक पडतोय. पुढे आलो, वडाळा ते शिवडीला तो मनुष्य उतरला. माझं लक्ष नव्हतं, मी खिडकीमध्ये बसलो होतो पनवेलच्या दिशेने. तर ती बॅग ठेवून तो गेला. वाईफने म्हणलं हो, एक बॅग ठेवून गेलाय, काय सांगतेस. मी बघितलं, हो तो माणूस उतरला. नक्की, शहानिशा केली. RPFचा नंबर शोधतो, मला काय समजत नव्हतं. बघा मी एवढं असून सुद्धा मला कॉन्टॅक्ट करतोय गुगलवर, पण मला ते मिळत नव्हतं. शेवटी आतमध्ये डब्यावर ते लिहिलेलं असतं 1512 नंबर. तर ते करत असताना GTB नगर इथे एक MSFचा जवान बसला होता. गाडी थांबली. म्हटलं हो इथे, पटकन मी तसंच उतरलो, गर्दी नव्हती. हो इथे बॅग ठेवली, तुम्ही ताब्यात घ्या. त्यांनी काय उत्तर दिलं असेल भाषायाने, कदाचित तो जवान मित्र होता असेल, तर त्याने उत्तर दिलं, जा तुम्ही पुढच्या स्टेशनला ठेवून द्या, तिकडे द्या. म्हणजे
तुमची सुरक्षा 26 जानेवारीच्या दिवशी सुद्धा कशी वाऱ्यावर सोडलेली असते बघा. आम्ही सगळं केलंय, कोणी नव्हतं. शेवटी लोक जमायला लागली, गर्दी व्हायला लागली. तिथे काही संध्याकाळी 5ला सुटणारे, कामावरून सुटणारे CST वरूनची माणसं गेलेली. एक खारघरचे गृहस्थ भेटले, साताऱ्याचे होते, साताराचे बँक मॅनेजर, बँकेचे ते मॅनेजर होते. ते मला एकदा नाही फोटो होते ते स्वतः माझ्यासोबत होते. माझी बँक मॅनेजर होते. तर त्यांनी म्हटलं जाऊ दे, सोडून द्या म्हणा. मला ते पण म्हणाले बाकी जरूर कशाला करताय, फेकून द्या तिकडे. मी म्हटलं असं थोडी करून जमणार. तुम्ही ऐकता अनाऊन्समेंट, लावारिसची आणि हे काय काय हिंदीमध्ये सांगत असतात, मराठीत सांगत असतात. मग ते करणार कोण? आपली सामाजिक जबाबदारी आपण जर पाळली नाही तर मग ह्या लोकांना असंच वाटतं काय ह्या 26 जानेवारी कोणत्या कशा पद्धतीने येतील मी ठेवून जातील. आपण म्हणणार बेवडा आहे, तर होता तो ड्रिंकर्स. पण काय जण आतमध्ये काय असेल, बाजूला बसलो होतो, कुठलो होतो, सगळेच गेलो होतो. MSF जवान भित्रा निघाला. आज हे गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये लागतात, हे सर्व करतात. देशभावना असते का त्याच्यामध्ये संपूर्ण? क्वचित लोक मिळतात. परवाचाच गिरीश महाजन हे आपले होते, त्या संबंध जो झालेला इन्सिडेंट, बाबासाहेब आंबेडकरांचं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे त्या बाईंना राग आला त्या मॅडमना. बरोबर आहे. सच्चा देशभक्त आणि जो जाणीवेतून निर्माण झालेला आहे, जो वर आलेला आहे, त्या माणसाला चिडच येणार. यांच्या प्रेरणे जे माणसाचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तर त्यांनी स्वतः सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पाहिलेला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कदाचित त्या मॅडम तशाच असतील. आणि असंच गव्हर्नमेंट वर्करने जर झालं, आज गव्हर्नमेंट वर्करला पगार चांगला आहे, सगळं चांगलं आहे, ह्यांनी जर ठरवलं तर देश किती पटकन बदलेल. तर सामान्यांची सेवा करेल. कशाला तुम्हाला मोठ्या मोठ्या सेवा करायला जायला पाहिजे? समाजात मदत, डोनेशन्स. तुम्ही जे काम करताय ते प्रामाणिकपणे करा, सगळे प्रामाणिकपणे करा. देश बदलतो. कशाला 2047 पर्यंत वाट बघायची? ते करत असताना ते लोक मला हे सांगत होते, म्हणजे आपली आजूबाजू लोक किती भित्री आहेत आणि गाफील आहेत. ह्याचाच फायदा घेऊन हे येणारे दहशतवादी, आतंकवादी आपल्यावरती हमले करतात. मी थांबलो नाही. मी फोन केला 1512ला, 1512ला, 1512. लक्षात ठेवा तुम्ही, पण नंबर लागतो. कोणताही प्रसंग कधी येतो लक्षात ठेवावे, नंबर सेव्ह करावे. तर त्या भाषेने समोरच्याने मला पटापट सर्व्हिस द्यावायची असेल तर त्याने विचारणा काय काय करावी. तुम्ही कोण, कुठचे, काय करताय, कसं म्हणजे वेळ काय आहे, त्याला वाचवायचं आहे मला, ते बघणं. ते असेल नसेल पुढची गोष्ट, दॅट कॉल मे बी करेक्ट ऑर रॉंग ते नंतर. पण मी जर तुला लोकेशन्स आणि सगळं, मी लोकलचा कोच नंबर काय सांगू, त्याला नंबर विचारू, मला कोच नंबर कोण ठेवलेला होता माणूस. ही अनट्रेंड माणसं ठेवलेली असतात. मग सगळा प्रॉब्लेम. ही व्यवस्था अशी आजारी आहे. मग शेवटी एका महिलेने मला कॉल केला, कॉन्स्टेबल, चेंबूरला ट्रेन गेली, कुर्ल्याला भरली. म्हणजे ती माणसं पण आपली अशी लावारीस बाजू दुसऱ्याच्या सीट खाली घालून ठेवली. मी त्याला म्हटलं, हो बॅग आहे, लावारीस आहे, काहीतरी होईल, बसलायत तुम्ही, काय होईल तुम्हाला माहिती. तशी ती घाबरली, बाजूला गेली. पण कोणी बॅग नाही हातात घेतली. चेंबूरला आले, त्या स्टेशनला त्या कॉन्स्टेबलकडे हँडओव्हर केली. ती पण कशी, उतरून नाही, ट्रेन थांबवली गेली नाही. ती बाई काय म्हणाली असेल, यांचे प्रोटोकॉल बघा. ही बॅग अशी ताब्यात घ्यायची असते का? थांबली पाहिजे ट्रेन, स्पॉट आली पाहिजे, चेक केलं पाहिजे. असेल नसेल पुढची गोष्ट. 26 जानेवारीचा दिवस घेऊन जा. त्या महिलेने मला सांगितलं, माझ्या अंगावर फेकून द्या. ही पद्धत आहे का? तर हा जो प्रसंग मी हँडल केला त्यानंतर तिथली लोक, त्यांना वेगळंच वाटलं, अरे हे काय, असं कोण आहेत काय. मी म्हटलं, मी यंत्रणेला घाबरत नाही. आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे. तुम्ही पण हेच करायला पाहिजे जे मी केलंय. का घाबरता? आता जर समजा काय असतं तर काय झालं, सगळे गेलो असतो आपण. कोणालाही पुढाकार घ्यावा लागतो कोणाला तरी. तर मी म्हणतो, तुम्ही स्वतः सगळे पुढे या, आपल्यासाठी तयार राहा. फक्त एवढंच करायचं, स्वतःचं आधी अवलोकन करा. आज मी माझ्या मागे झाल्याचं सोडून द्या, नव्याने करा. काय करू शकतो याच्या चळवळीमध्ये? माझं कोकण मला वाटवायचं, माझ्या नद्या, माझे डोंगर, माझ्या दऱ्या, माझा स्वच्छ समुद्र किनारा, तिकडची मासळी, तिची डायव्हर्सिटीज, म्हणजे सगळ्याची जैवविविधता मला संवर्धित करायची, मला शेती करायची, वाढवायची. तर मी कशी करणार? ह्याच्याकडे लक्ष द्या. ह्याच्यातच पैसा आहे.
आणि हीच खरी समृद्धी आहे. खाण्याची हालत होणार आहे, अन्नधान्य चांगलं पाहिजे. आज महान कोणते रोग आहे. आज आपल्या जमिनी अनफर्टाईल होती. आज तिथे मोठे मोठी जंगलं उभारली जाणार आहे. आज ज्या पद्धतीचे युद्धाचे स्वरूप झाले, आपण बॉर्डरला राहणारा कोकण प्रदेश आहे, येऊ शकतात 100% गॅरंटेड आहे. कारण का परवा ऑपरेशन सिंधूर नंतर आपल्याला धोका होता, लोकांना कळत नाही. कारण का मध्ये अरेबियन सी आहे. आता पण US अब्राहम लिंकन US ने कुठे आणून ठेवले, अरेबियन समुद्रीच्या आणि ओमानच्या मध्ये. तुम्ही बघा लोकेशनवर जाऊन अभ्यास करा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या आपले लोक विचार नसेल करत, ते जाऊ दे, तुम्ही नका करू. सुशिक्षित लोक आपले विचार करते. आज अर्थकारण ज्या पद्धतीने बदलत आहे, त्या पद्धतीने आपलं उत्पन्न कसं सुरक्षित राहील, आपल्या लोकांची फसवणूक न होणार. मेन म्हणजे आपल्या जमिनी वाचवा, अस्तित्व टिकवा, तर तुम्ही पुढच्या पिढीला देऊ शकता. नाही तर हे वाद आपल्यामध्ये काय प्रचंड नाही, ते मिटवले पाहिजे. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला काही काळानंतर एक एक मुद्दे तुम्हाला सांगणार आहे. जमिनीच्या रिलेटेड, अर्थकारण, नवीन बदललेला कायदा आपल्या लोकांसाठी मी सांगणार आहे. आता हे CA आपले लोक कसे घाबरतात, म्हणजे CAकडे जाणार नाही, जा बिंदास, घाबरू नका. ते प्रेमाने सांगते, तुम्हाला जो आवडेल त्याच्याकडे जा. आम्ही हीच गोष्टी तयार करून हे आपले एक व्हॉलेंटियर्स तयार करून ठेवायचे. जर तुम्हाला नसेल तर मी तुमच्या बाजूच्या माणसाकडे जा, त्याला विचारा, तो तुम्हाला मदत करेल. जमिनीचे रिलेटेड कोणत्या वकिलाकडे जावं, कसं जावं, प्रांत अधिकारी आहेत ते कसे ते करतात, काय करतात. भरपूर फसवणूक होते या सगळ्या व्यवस्थेमध्ये, भरपूर फसवणूक होते. आम्ही स्वतः तिथे मुंबईतून मला प्रत्येक वेळेस जावं लागते. का नाही विश्वास ठेवताय, स्वतः तुम्हाला करायचं. कारण का आजूबाजूची परिस्थिती बघा, मी स्वतः बघितलंय. तोंडावर व्यवहार वकील करतात तिथल्या तिथे. स्वतःची काळजी स्वतः घ्या, स्वतःचं अस्तित्व स्वतः टिकवा. तर हे मी सांगतोय का, मी ते सर्व पाहिलंय, बघितलं, अनुभवलंय. मी तोंडाचं सांगित नाही आहे, अनुभवलेलं आहे. 10-15 वर्षाचा अनुभव आहे माझ्या कामाचा, आजूबाजू परिस्थिती हँडल करायचा. माझे काही मित्र किंवा काही असतील त्यांना माहीत असेल ते मी काय काय गोष्टी हँडल करतो, काय करतो, केलेले आहे. मी सरळ मार्गाने जातो म्हणून माझ्याकडे पैसा तेवढा प्रचंड नाही आहे, पण पुरेसा कमवतो. ट्रस्टेड नॉलेज आहे. आज आपली मुलं ग्रॅज्युएट होतं, चांगला रिझल्ट लागतो कोकणाचा, पण मुलं जातात कुठे, स्पिरिट नाही, एस्पिरेशन कमी पडतं. ते जर जागवायचं असेल तर एक आपल्याकडे एक संस्था हव्या ज्या खणखर असतील. मोठे मोठे डोनेशन देऊन एखाद्या वस्तू उभारून नुसतं नाही, तर माणसाला तयार करून त्याला तुम्ही नसताना पण चालायला लावणं, त्या प्रेरणेनं चालणं, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी करून ठेवलं. की मी नसेल तरी तुम्ही माझ्या नावाचं किंवा माझ्या कर्तृत्वाचा ठसा घेऊन राज्य वाढवाल, वाचवाल. ही प्रेरणा आपल्या प्रत्येक माणसाने आपापल्या घरामध्ये निर्माण केली पाहिजे. हे एवढंच मला सांगायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ केला. कारण बरेच दिवस मला डोक्यात विचार की कोकणातले हे छोटे छोटे मुद्दे आपले हे मांडत नाही. जर तुम्हाला कोणाला माझ्याशी संवाद साधायचा असेल किंवा तुमचे पण विचार आपल्या या चॅनलतर्फे मांडायचे असेल तर मला सांगा. मला जसा वेळ भेटेल त्यानुसार मी तुमच्याशी भेटेल. आपण एक मुलाखत करू, एक पॅनल तयार करू, चर्चा करू. ती चर्चा आपण मुद्देसूद म्हणून, आपल्या चांगले चांगले यूट्यूबर्स आहेत, त्यांना क्वालिटी व्हिडिओ शूटिंग आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण ते मुद्दे मांडले पाहिजे की हे चळवळ उभी राहिली पाहिजे. हिंसेने, मारामारीने आणि नाही तर कायद्याने, संविधानाच्या चौकटीत राहून आणि कर्तृत्वाने आपल्याकडे सगळी गोष्टी उपलब्ध आहेत. पण नियमात, कायद्यात, जेणेकरून दुसऱ्याला त्रास न होणे, ह्या गोष्टीनुसार आपल्याला काम करायचं आहे. जर आमच्या ट्रस्टमध्ये सामील व्हा किंवा नाही झालात तरी मी जे सांगतो त्या गोष्टींचा विचार करा आणि करा. मी स्वतः ते करतो. वाटल्यास तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्याकडे या, बघा मी काय काय करतो. ट्रस्ट आहे, कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, प्राध्यापक आहे, स्वतः कन्सल्टंट आहे, शेतकरी आहे, शेती करतो, गावी फार्मिंग चालू केलेलं आहे, सल्लागार आहे, ॲडव्हेंचर्स करतो, ट्रेकिंग करतो. नंबर ऑफ थिंग आय कॅन डू इट. मी असं नाही म्हणजे मी करू शकतो, तुम्ही पण करू शकता. मनात इच्छा, ऊर्जा. स्वतः बॉडी बिल्डिंग काय, पोझिंग बिझिंग, यंग भारत प्रभादेवी ट्रस्ट तिकडे केलं MCOMमध्ये. भरपूर तुम्ही काही करू शकता. कोकणातली माणसी प्रचंड ताकदवान आहेत. मेंटॅलिटी त्यांची, सहनशीलता भरपूर आहे. आणि डोंगर कपाऱ्यामध्ये निसर्गाशी सामना करून, एवढा मुंबईला पाऊस पडत नाही तेवढा कोकणात पडतो, पण त्या एवढ्या गोष्टींची सामना करून आज माणूस शेती करून उभा होता. आज शेतकरी, शेती गेली,
हसणी. आज तिकडे जंगलं उभी राहिले, छोटी 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 लहान, मी दाखवीने आलो ज्यामध्ये तुम्हाला फोटोज दाखवेन. ते प्रचंड शेती व्हायची, कोळीत बिळीत. आम्ही त्याच्यावरती रेडे बिडे घेऊन सर्व भांडणं, म्हणजे आमचे रेडे ते शेतात जायचे, खायचे बिचे, किती गोष्टीने काय, एवढ्या जुन्या जुन्या गोष्टी, सगळ्या गोष्टी मला येतात. दारू पाडण्यापासून ते सगळ्या सगळ्या सगळ्या. का? मला कोणी शिकवलं नाही की हे तू शिक. मी ते बघतो, करतो, अनुभवतो, आकलन करतो. आपण काहीही करू शकतो. मी तरी म्हणजे प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीमध्ये आपले टीम लीडर असले पाहिजे, जे आजूबाजूच्या बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीवर लक्ष ठेवून असले पाहिजेत, गावातल्या विकासावरती. कारण का कोणत्याही पद्धतीने येऊन आपल्याच लोकांचे पैसे लुटून जातात. आपलीच लोक असतात कंत्राटदार आणि हे सर्व. मला म्हणून होतं ठीक आहे, अरे पण ते जे वाढून ठेवलेच ते पुढे निस्तारताना मोठा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना त्रास. ती गोष्टी करताना त्या गोष्टी व्यवस्थित होतील, भविष्याचा विचार करून होतील, जे शाश्वत विकास म्हणतात की येणाऱ्या पिढीला त्याचा आनंद घेता येईल, ती वाढवता येईल, ती जतन करता येईल. अशाच आपल्या परंपरा आहेत ज्या आपल्याला आपण जतन करून, आपले सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, हे आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही सामील व्हा. मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल देतो. गावामध्ये मालवणमध्ये प्रत्यक्ष माझी माणसं आहेत, ट्रस्टी आहेत. मी कोणत्याही राजकीय पक्षाकडे जाण्याचा माझा मानच नाही आहे, लक्षात घ्या. नाही तर हल्ली मी बघितले काही समाजकारण करून राजकारणाकडे वळतात. मी त्यातला नाही आहे. हां, राजकारण हे चांगलंच आहे, तर त्या माणसाकडचा स्तर उंचावेल. पण आज ज्या पद्धतीने गलिच्छकरण झाले त्याला पण आपणच सुधारू शकतो. किंवा तुमच्याकडे ते मतदान मागायला येतात त्यावेळी त्या पद्धतीने उत्तर द्या, बोला बिंदास. त्यांना आपली सेवा करू दे, तुम्ही का त्यांच्या मागे नसताय? त्यांनी चांगलं काम केलं त्याचं कौतुक करा, त्यांचा सत्कार तुमच्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये करा. तुमचा वेळ मौल्यवान वाया घालून त्यांच्या मागे धावू नका, व्यर्थ आहे. भरपूर गोष्टी तुम्हाला अनुभवाने माहिती आहेत. आज आपल्याकडे राजकारणामध्ये भरपूर वेळ वाया जातो, युवकांचा, युवतींचा. राजकारण चांगलंच आहे, पण आजच्या परिस्थितीने जे डेव्हलप होत आहे, महाराष्ट्राच्या गोष्टी ज्या तयार होत आहेत महाराष्ट्रात, ज्या आपल्याकडे नाही आहेत, काय परिस्थिती तयार करून ठेवली. आणि यांचेच निर्णय आपल्याच्या माथी मारत असतात. हे निर्णय जर हेच लोक माथी मारत असेल तर ते कसं असायला हवं? तर त्याची सुरुवात गावातून होते. तर गावाकडे लक्ष द्या. तर तुम्ही करा आणि संपर्क करा. आणि पुन्हा पुढच्या रविवारी, हे मी रविवारी ठेवले कारण का माझ्याकडे भरपूर उद्योग आहेत, तर मी रविवार संडे टू संडे या गोष्टींचं डिस्कशन करत असतो. वेळ भेटला तर मी कधी व्हिडिओ करेन. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. अजून गोष्टी मी मांडली. आपण भेटू सगळे, कोण असतील तर त्यांनी संपर्क साधा करूया आणि आपल्या कोकणाला समृद्ध करूया, बळकट करूया. कोकण पर्यटन व्हायलाच हवं, पण ते कोकणाच्या मुळावर उठता कामा नये, सिस्टमॅटिक व्हायला पाहिजे. आज जी परिस्थिती तयार झाली ती मोडीत काढून आपल्याला जशी हवे, जे आपल्या गोष्टी टिकवून ठेवेल त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यासाठी पाठीशी उभे राहा. धन्यवाद.